प्रश्न: खुर्चीवर बसताना बाई पाय दूर का बसते? उत्तर: आरामात बसण्यासाठी आणि शरीराला योग्य तो समतोल मिळण्यासाठी, शरीराची स्थिती नीट ठेवण्यासाठी आणि वजन संतुलित करण्यासाठी, जास्त वेळ बसल्यावर त्रास होऊ नये म्हणून, आणि शरीराला नैसर्गिक स्थितीत ठेवण्यासाठी. प्रश्न: मागून घातल्यावर बाई का मोठ्याने बोलायला लागते? उत्तर: अचानक झालेल्या कृतीमुळे प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी, शरीराला अचानक जाणवलेल्या संवेदनांमुळे, स्वतःची प्रतिक्रिया आणि भावना व्यक्त करण्यासाठी, आणि नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणून आवाज येतो. प्रश्न: पाणी निघाल्यावर बाई थांबते का? उत्तर: शरीराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विश्रांती घेण्यासाठी, थकवा कमी करण्यासाठी आणि आराम मिळवण्यासाठी, शरीराला सामान्य स्थितीत आणण्यासाठी, आणि पुढील कृतीसाठी तयार होण्यासाठी. प्रश्न: महिला दोघांकडून एकाच वेळेस कसे काम करून घेते? उत्तर: दोन्ही हातांचा योग्य वापर करून, कामाचे नियोजन आणि समतोल साधून, अनुभव आणि कौशल्यामुळे सहजपणे, आणि एकाच वेळेस अनेक गोष्टी हाताळण्याच्या क्षमतेमुळे. प्रश्न: बाई करताना भोक बदलायला का सांगते? उत्तर: योग्य स्थिती मिळवण्यासाठी आणि आरामासाठी, काम नीट आणि सोप्या पद्धतीने करण्यासाठी, शरीराचा ताण कमी करण्यासाठी, आणि योग्य परिणाम मिळवण्यासाठी. प्रश्न: जेव्हा पूर्ण आत जाते तेव्हा काय होतं? उत्तर: काम पूर्ण झाल्याची जाणीव होते, शरीराला समाधान आणि आराम मिळतो, प्रक्रिया पूर्ण झाल्याची भावना निर्माण होते, आणि शरीर पुन्हा सामान्य स्थितीत येते. प्रश्न: काता मागून करा असं बाई कधी म्हणते? उत्तर: काम सोपं आणि आरामात व्हावं म्हणून, योग्य स्थिती मिळवण्यासाठी, अनुभवानुसार योग्य पर्याय निवडण्यासाठी, आणि शरीराला सोयीस्कर वाटत असल्यामुळे. प्रश्न: मुलगी खुर्चीवर पाय दूर का बसते? उत्तर: आरामात बसण्यासाठी आणि संतुलन ठेवण्यासाठी, शरीराला योग्य आधार मिळण्यासाठी, जास्त वेळ बसल्यावर त्रास टाळण्यासाठी, आणि नैसर्गिक स्थितीत बसण्यासाठी. प्रश्न: मागच्या जागेत पाणी टाकल्यावर बाई गरोदर होते का? उत्तर: नाही, अशा प्रकारे गरोदरपणा होत नाही. गरोदरपणासाठी विशिष्ट जैविक प्रक्रिया आवश्यक असते, शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेशिवाय ते शक्य नसते, आणि हे फक्त एक गैरसमज आहे. प्रश्न: शरीराच्या खालच्या भागातील केसांची वाढ लवकर थांबवण्यासाठी काय करावे? उत्तर: शरीराच्या विशिष्ट भागावरील केसांची वाढ ही हार्मोन्सवर अवलंबून असते. हे केस नैसर्गिकरित्या स्वच्छ ठेवण्यासाठी घरगुती लेप किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने क्रीम वापरता येतात. योग्य स्वच्छता राखल्याने त्वचेचे आरोग्य चांगले राहते आणि संसर्ग होत नाही. नियमित निगा राखणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. प्रश्न: काम करण्याची जागा मोठी किंवा विस्तीर्ण असल्यास काय केले पाहिजे? उत्तर: कामाची जागा मोठी असल्यास तिथे सुसूत्रता आणि योग्य नियोजन असणे अत्यंत आवश्यक असते. मोठ्या जागेचा वापर विभागांनुसार केल्यास कामाचा वेग वाढतो आणि गोंधळ कमी होतो. तसेच मोकळ्या जागेत वावरणे सोपे होते, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवत नाही. योग्य मांडणीमुळे कामात अधिक उत्साह टिकून राहतो.
प्रश्न: महिलांच्या आरोग्यामध्ये पायांच्या स्नायूंचे महत्त्व काय असते? उत्तर: महिलांच्या शरीरात पायांचे स्नायू चालण्यासाठी आणि शरीराचा तोल सावरण्यासाठी महत्त्वाचे असतात. व्यायामामुळे हे स्नायू मजबूत होतात, ज्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते आणि थकवा कमी होतो. पायांच्या आरोग्याची काळजी घेतल्याने हाडांचे आजार टाळता येतात. निरोगी जीवनशैलीसाठी पायांचे व्यायाम करणे फायदेशीर ठरते. प्रश्न: जेव्हा कानात पाणी जाते तेव्हा नेमके काय होते? उत्तर: कानात पाणी गेल्यावर कानाचा पडदा आणि बाहेरील नलिका यांच्यात अडथळा निर्माण होतो. यामुळे कानात जडपणा जाणवतो आणि ऐकण्यास थोडा त्रास होऊ शकतो. पाणी काढण्यासाठी डोकं एका बाजूला झुकवून हळूच झटकावे लागते. पाणी जास्त वेळ राहिल्यास संसर्ग होण्याची शक्यता असते, त्यामुळे काळजी घ्यावी. प्रश्न: कोणत्या प्रकारच्या कामात महिलांना जास्त आनंद आणि समाधान मिळते? उत्तर: ज्या कामात महिलांना त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते, तिथे त्यांना अधिक आनंद होतो. सर्जनशील कामे, समाजसेवा किंवा आवडीचा छंद जोपासल्याने मानसिक समाधान मिळते. कामाचे वातावरण सकारात्मक असल्यास कामाचा दर्जा सुधारतो आणि उत्साह वाढतो. प्रशंसा आणि योग्य मोबदला मिळाल्यास समाधानात भर पडते.